एव्हरीवन. तर गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर आज ना सोमवार आहे आणि आज वटसावित्रीची पूजा पण आहे. आज वटसावित्री आहे, त्याच्यामुळे आज माझा उपवास पण आहे. आणि हे बघा मी कशी रेडी झाली आहे. मी तुम्हाला ॲक्च्युली फोन पुढे समोर ठेवून ना मग दाखवते. हे बघा, तुम्ही बघू शकता मी कशी रेडी झाली आहे. पूर्ण नाही दाखवू शकत कारण आज माझ्या हेल्थला कोणी नाही. अशी मस्त आंबा कलरची पैठणी नेसली आहे मी. ऑनलाईनच मागवली होती मी. छान, मला खूप आवडली होती ऑनलाईनच. आणि मग मी ती घेतली. आणि कशी दिसते मला नक्की सांगा कमेंट करून. तर आणि ह्या बांगड्या पण मी घेतल्या आहे, खूप छान आहेत. तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा. एव्हरीथिंग इज ऑनलाईन शॉपिंग. तर थोड्याशा नाही तर अशा टोचत आहे मला बरं का, कारण आपल्याला सवय नसते ना एवढी, त्याच्यामुळे. पण छान आहे, मस्त आहे एव्हरीथिंग. आता आवरली आहे. आणि मागच्या वर्षी पण माझ्या ज्या मैत्रिणी होत्या का, तर मला आता फोन करणार आहे. त्या 10 सव्वा 10 पर्यंत निघणार होत्या, पण अजून काही त्यांचा फोन आला नाही. पण मी रेडी होऊन तयार झाली आता. त्यांनी फोन केला का लगेच जायचं पूजेला. आणि जवळच आहे, म्हणजे वडाचं झाड काही जास्त लांब नाही, आमच्या जवळच आहे. थोडासा घाम येतोय मला कारण की बाहेर ढग आले आहेत खूप सारे. आणि त्याच्यामुळे मग मला घाम आला आहे. कसं एकदम मेकअप वगैरे केला आहे, बट असं खूप जास्त हेवी मेकअप नाही केला आहे मी. जस्ट लिपस्टिक लावली ना, आपल्या युज्युअल जो मेकअप असतो का तोच आहे माझा मेकअप. बस ना फाउंडेशन ना काही काहीच लावलेलं नाही आहे मी फेसला. जस्ट असा मेकअप केला आहे. बघा, हे आहे माझं ताट. आणि जे माझं रेडी झालं आहे, तांब्यात पाणी होतं पण मी बॉटलमध्ये भरून घेतलं कारण तिथं नेता नेता सांडून जाईल. काडेपेटी घेतली आहे, दिवा लावला आहे तुपाचा, खोबरं घेतलं आहे, खोबऱ्याच्या खालीनं गूळ आणि शेंगदाणे पण आहे. आपण कारण उपवास नसल्यामुळे उपवासाला जे चालेल असं काहीतरी नैवेद्य ठेवतात. गणपती बाप्पा, एक पान, आंबा, फुलं, नंतर पंचामृत म्हणजे दूध आणि त्याच्यात सगळं मिक्स केलं आहे. आणि इकडे ना आंबे आहेत, तुम्हाला दाखवते मी काय काय पिशवीमध्ये ना. हे बघा, आंबे आणि पाण्याची बॉटल आहे. एवढं सगळं आहे जे मी घेऊन जाते आता. आणि गहू पण टाकलेत. आता मी लिफ्टमध्ये आहे आणि मी चालली आहे पूजा करायला. मला मावशींचा कॉल आलाय. म्हणजे आम्ही इयरली भेटतो, फक्त पूजेला भेटतो. तर आता त्याचा मला जस्ट कॉल आलाय आणि आता मी चालली. हे गाईस, तर ना अशा प्रकारे मी ना कॅमेरा लावून दिला होता, उभे व्हिडिओ ॲक्च्युली, कारण की कॅमेरा पकडायला कोण नव्हतं. मला इंस्टाग्रामसाठी पण व्हिडिओ पाहिजे होते आणि मला ऑडिओ पण पाहिजे, असं आडवे पण पाहिजे होते यूट्यूबसाठी. पण काय होतं ना, कोणी मदतीला नव्हतं. तर मग मी असं स्टँड ठेवून दिला होता, माझा सेल्फी स्टँड. आणि त्याच्यावरती कॅमेरा सेट करून दिला होता. माझंच त्याला ऑपरेट करत होती आणि शूट करायचा प्रयत्न करत होते मी. कारण की म्हणजे असं नाही का, आपलं कोणी मदतीला नसलं का ठेवून द्यायचं. आणि बाकीचं कोणाला पकडायला लावलं ना ते व्यवस्थित कॅमेरा पकडत नाही. त्याच्यामुळे मग मी घरून तयारीतच केली होती. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या आहेत माझ्या मैत्रिणी, ज्या मला वटसावित्रीला आम्ही सोबतच येतो. आणि मग त्या आपण आल्या होत्या, त्यांनी मला फोन केला होता. आणि शेजारच्याच बिल्डिंगमधल्या आहेत त्या आमच्या. आणि त्याच्यामुळे मग मस्तपैकी आम्ही अशी शूट केलं. आणि झालं. बाकीच्या बाया वेटिंगला होत्या कारण की आम्ही व्हिडिओ काढत होतो, त्याच्यामुळे त्यांना जरा बिचाऱ्यांना थांबावं लागलं. पण बिचाऱ्या थांबल्या, काही बोलल्या नाही आम्हाला. पण कळत होतं बिचारा की वेट करताय म्हणून पटापटा आवरत होतं. व्हिडिओ झाला आणि मग ओटी वगैरे झाली आणि सगळ्यांची. आणि मग घरी गेलो. एव्हरीवन, तर आता आमची जस्ट पूजा झाली आहे. हे बघा, मागे बाया पूजा करताय. मी जरा ना सावली ते म्हणून जरा काळा काळा फेस येतोय. आमच्या घराच्या जवळच आहे जरा. आणि आम्ही इथेच येतो नेहमी पूजेला. मागच्या वर्षी पण मी इथेच आली होती. आणि आता घरी जायचं आहे. सोबतींसाठी थांबली आहे, तिच्यासाठी थांबली आहे. आम्ही जाऊ मग सोबत. आली आली चल. हे गाईज, आय एम जस्ट बॅक फ्रॉम द पूजा. आणि तुम्ही बघू शकता माझं कपाळ कसं केलंय त्यांनी. एकदम डेंजर कुंकू लावतात, इतका वाढवलाय त्यांनी. कपाळ भरून टिकली लावते मग भेटते. तर तुम्ही बघू शकता, खूप छान पूजा झाली माझी. ओट्या वगैरे मस्त भरल्या. 5 बायांच्या ओट्या भरल्या मी. 5 आंबे नेले होते घरून. आणि तरी मला किती 2-3 लेडीजनी पण माझ्या ओट्या भरल्या. माझी ओटी भरली, त्याच्यामुळे मग ते पण आंबे आले माझ्याकडे. आणि मी अशा प्रकारचे आंबे घेतले होते, जे खाता पण येईल, रस पण करता येईल बघू. आणि खूप भाव झाला आहे बरं काय. हे याचे लोणच्याचे आंबे आहेत, ते पिकले आहेत.
आणि ते आंबट खूप असतात तर ते गोड पण खूप असते पिकल्यानंतर. एनिवेज, तर आता ना मी पटकन आवरते, साडी वगैरे चेंज करते, कारण मला ना कॅरी नाही करता येणार साडी. आणि मग भेटूया. आज उपवास असल्यामुळे ना आज मी काही स्वयंपाक बनवणार नाही आहे. काही स्पृहाला बनवलं आहे, चपात्या, शेपूची भाजी बनवली होती आणि सकाळी तिला ना पालक टाकून बेसन पिठाचा चिला पण बनवून दिला मी. आणि बघू ती तेवढंच खाऊ शकते, तिचा तेवढा स्टॅमिना आहे. बाकी मी काय माझं उपवासाचं वगैरे काही खाईल तर तिला देईलच, त्याच्यामुळे तसं काही नाही. आता 12 वाजता तिची स्कूल सुटेल तेव्हा तिला मला घ्यायला जावं लागेल, तिला घेऊन येईल आणि मग बघूयात. तोपर्यंत आता मी माझं आवडते. मला खूप जास्त गरम झालं आहे. यू कॅन सी माय फेस, लिटरली स्वेटिंग, शिजतंय जसं एवढं गरम होतंय. तसं या ढगं खूप आलेत ना, पावसाळ्यामध्ये नाही व्हायला पाहिजे, पण ढगांमुळे इतकं गरम होत होतं बाहेर आम्हाला. आणि त्यात आमची ही साडी रेग्युलर आपण कॅरी करत नाही या साड्या, आणि अचानकच कॅरी करायची वेळ आली का हालत खराब. तर आता ना संध्याकाळी भजे बनवायची तयारी चालू. इकडे ना माझं पुरण रेडी आहे, थोडंसं हे झालंय पण दोनच करायच्या आहे पोळ्या, त्याच्यामुळे ठीक आहे. आणि इकडे ना मी कढईमध्ये तेल टाकले, भजे कमीच आहे त्याच्यामुळे कढईमध्ये तेल पण कमी आहे. हे गाईस, तर ना उपवास असल्यामुळे आता भूक तर खूप लागली. मी दुपारी काहीच खाल्लं नाही, फ्रुट्स वगैरे खाल्ले. फ्रुट्स म्हणजे फक्त आंबे खाल्ले, 2-1 आंबे खाल्ले आणि ताक पिलं होतं. मला प्लेनवालं ताक पिलं होतं. दही पण होतं पण दही काही खाल्लं नाही, इच्छा नाही झाली ताक पिल्यामुळे. आणि झोपली मस्त, खूप छान झोप लागली ताकामुळे. आणि आता झालं काय, आता संध्याकाळचा स्वयंपाक करते. आणि स्पृहा ट्युशनला गेली होती, तिकडून आली, तिला घेऊन आली आणि खिचडी बनवली आहे. मी एकदा ताट रेडी झाल्यावर दाखवते, थोडं प्रोसेस चालू आहे आता. पण ताट रेडी झाल्याशिवाय पूर्ण व्हिडिओ दाखवता येणार नाही. आमरस पुरणपोळीचा बेत आहे. आता आमरस झालाय, आता पुरणपोळी करायची आहे. त्याचा पुरण जरा गरम आहे थोडंसं, त्याला थंड करते, तोपर्यंत भजे करून घेते. चला तर मग गाई, जेव्हा ताट रेडी होईल तेव्हा तुम्हाला भेटते. एव्हरीवन, तर हे बघा उपवास सोडायचं माझं काय आज बनवलंय. पुरणपोळी बनवली तव्याची, आमरस, सार भात नव्हता का बनवायचा म्हणून डायरेक्ट खिचडी बनवली आणि भजे काढलेत बघा. कुरड्या पापड काही तळले नाही, कारण मला नव्हते खायचे ते, ऑइली जास्त, भजेच खूप होऊन जातील आणि चपाती पण खूप ऑइली झाली आहे. त्याच्यामुळे आता एवढं सगळं बनवले, देवाला नैवेद्य दाखवते आणि उपवास सोडते मस्त. आणि इकडे बघू शकता खिचडी, रस, भजे आणि एक साधी पोळी बनवली. पीठ उरलं होतं, बाकीचं मी ना पुरण सगळं साईडला टाकून दिलं. आणि ही सकाळची थोडीशी भाजी होती, मला ना टेस्ट करायची होती म्हणून मी ती डब्यामधून थोडीशी काढून ठेवली होती, टिफिन भरले तेव्हा, आणि मला टेस्ट करायची म्हणून ठेवली ती. आणि इकडे साध्या पोळ्या आहेत. तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक रेडी आहे आणि आता मी जेवण करणार आहे. तर हे गाईज, आज पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.